डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी प्रभाग क्रमांक 29 मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील पांडे लवगावकर यांनी कोथरूडमधील केळेवाडी परिसरात पदयात्रा करीत प्रचार केला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहत त्यांना पाठिंबा दर्शवलाय। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे प्रभाग 29चे उमेदवार ॲडव्होकेट मिताली सावळेकर, मंजुश्री खर्डेकर आणि पुनीत जोशी यांनी देखील पदयात्रेत सहभाग घेतला। पुण्यातील कोथरूडमधील केळेवाडी परिसरात सध्या प्रामुख्याने दूषित पाणी पुरवठा आणि पायाभूत सुविधांचा अभाव या मोठ्या समस्या आहेत। याशिवाय अरुंद रस्त्यावरील अतिक्रमणे, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि उघड्यावरील कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण यामुळे येथील नागरिकांच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होत आहे। या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन सुनील पांडे यांनी नागरिकांना दिले। चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यातील सर्वच प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे। मोठ्या संख्येने उमेदवार निवडून येतील, हे भारतीय जनता पक्षाचाच महापौर होईल अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। भारतीय जनता पार्टीने पुण्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रचाराची मुसंडी मारलेली आहे। कुठल्याही प्रभागामध्ये प्रचार फेरी सुरुवात होताना 400-500च्या संख्येने सुरू होते आणि पुढे काही हजाराच्या संख्येमध्ये परिवर्तित होते। असा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रभागातल्या उमेदवारांना मिळतो आहे। आज या प्रभाग 29च्या प्रचार फेरीत मी सहभागी झालो, तर सुरुवातीपासून इथपर्यंत ज्या उत्स्फूर्तपणे लोक स्वागत करतायत, ज्या उत्स्फूर्तपणे आपल्या घराच्या बाहेर पडले आहेत, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पुण्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 115 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येऊन महापौर होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही। सुरुवातीच्या काही काळ राहते तशी राहिली, पण एकन एक कार्यकर्ता आता कामाला लागला। इथेच किमान माझ्या अवतीभोवती 10-12 जण आहेत की जे इच्छुक होते, मिळाले नाही, 1-2 दिवस नाराज राहिले, पण कामाला लागले।